आणि तयार झालेला आहे आपला कोकोनट गुलकंद रोल। हा गुलकंद रोल आपण गॅस शिवाय अगदी 10 ते 15 मिनिटात पटकन बनवलेला आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये। आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला झटपट बनणारा कोकोनट गुलकंद रोल हा बनवून दाखवणार आहे। तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। नो कुक कोकोनट गुलकंद रोल बनवण्यासाठी मी इथे 1.5 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। हे मेजरिंग कपच्या साहाय्याने मी मेजर करून घेतलंय। त्यात मी अर्धा कप मिल्क पावडर घालते। कोकोनट पावडर आणि मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये हे हाफ कप कंडेन्स मिल्क घालायचे आणि हे आता व्यवस्थित छानपैकी आपल्याला मिक्स करायचे। कंडेन्स मिल्क मिक्स करताना याच्यामध्ये कलर छान यावा, पिंक कलर, म्हणून आपण याच्यामध्ये हा कलर घालत आहोत। हा फूड ग्रेड पिंक कलर आहे। हे छान आता मळून घ्यायचे आपल्याला। हा कलर व्यवस्थित या मिश्रणात मिक्स करायचा आहे। डेसिकेटेड कोकोनट, मिल्क पावडर, पिंक कलर हे सगळं अगदी व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि असं मिश्रण आपलं छान पिंक कलरचं तयार झालेलं आहे। आता यामध्ये जे आपल्याला स्टफिंग करायचं आहे ते आता आपण बनवूया। स्टफिंगसाठी मी इथे काजू आणि बदाम बारीक कापून घेतलेत। त्यामध्ये मी 2 चमचे गुलकंद घालते। हे गुलकंद ह्या ड्रायफ्रूटमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता याला घट्टपणा येण्यासाठी यामध्ये मी थोडा डेसिकेटेड कोकोनट मिक्स करते। ह्याचाही आपल्याला एक छान गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। ह्याचा पण आपल्याला घट्ट गोळा करायचा आहे। हे पहा, अशा प्रकारे ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। हे पहा, आता आपलं स्टफिंग देखील तयार झालेलं आहे। आता आपण रोल बनवायला सुरू करूया। हे तयार झालेलं मिश्रण मी आता एका बटर पेपरवर घेतलेलं आहे। या बटर पेपरवर थोडे मी पिस्ताचे काप असे भुरभुरते आणि हे रोज पेटल्स, गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या, त्या अशा भुरभुरते। हे डेकोरेशनसाठी आपल्याला असं घालायचं आहे। त्याने जेव्हा आपण रोल करू तेव्हा हे छान ह्याच्यावर चिकटेल। आता आपल्याला हे व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे। बटर पेपर असा फिरवत याला आपल्याला व्यवस्थित लाटायचं। हे स्क्वेअर शेपमध्ये असं मी लाटून घेतलंय। ह्यामध्ये आता आपल्याला हे जे स्टफिंग आपण बनवलेलं आहे ते अशा प्रकारे पसरवत इथे अरेंज करायचं आहे। व्यवस्थित असं इक्वल अमाऊंटमध्ये आपल्याला लावून घ्यायचं आहे एका बाजूला। हे पहा, अशा प्रकारे हे स्टफिंग मी असं व्यवस्थित इथे ठेवून घेतलेलं आहे एका साईडने। आता आपल्याला रोल करायचा आहे। हे पहा, बटर पेपर असा उचलून आपल्याला हा रोल करायचा आहे। व्यवस्थित दाबून आपल्याला फिरवायचा आहे। पहा किती छान कलर दिसतोय आणि आपण वर जे रोज पेटल्स आणि पिस्त्याचे काप लावलेले आहेत ते पण छान त्याच्यावर सेट झालेले आहेत। हे असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने हा आपला रोल तयार झालेला आहे। ह्याला आता आपल्याला 5 मिनिट फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सेट करायला। हा पहा, आपला रोल आता सेट झालेला आहे। हे दोन्ही मिश्रण आपल्याकडे जेव्हा तयार होतं तेव्हा आपण त्याचा रोलही बनवू शकतो, बर्फी बनवू शकतो, स्टफ करून पेढेही बनवू शकतो। जो शेप तुम्हाला आवडतो त्या शेपमध्ये तुम्ही मिठाई बनवू शकता। आता हा रोल मी व्यवस्थित कट करते आणि तुम्हाला दाखवते। आपल्याला हव्या त्या थिकनेसचा आपल्याला अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे। पहा, यातलं स्टफिंग जे आहे ते किती छान दिसतंय। कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि वर जे आपण पिस्त्याचे काप आणि रोज पेटल्स लावलेले आहेत तेही खूप सुंदर दिसत आहेत।
हे पहा, असा मी संपूर्ण रोल आता कट करून घेते आणि तयार झालेला आहे आपला कोकोनट गुलकंद रोल। हा गुलकंद रोल आपण गॅसशिवाय अगदी 10 ते 15 मिनिटात पटकन बनवलेला आहे। हा रोल तुम्ही देवाच्या नैवेद्यासाठी, भावासाठी भाऊबीजेला, तसेच पाडव्यासाठी पण बनवू शकता। आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।